धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे धानोरा आणि धानोरा गावातील एक नामवंत व सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट उत्तमराव बाजीराव बोंदर यांना ओळखलं जातं। विधी व न्याय विभागामध्ये ते मागच्या 30 वर्षांपासून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते आणि आई देखील शिकलेल्या होत्या, त्यामुळे या उत्तमराव बोंदर यांच्या शिक्षणाकडेही त्यांचे विशेष लक्ष होते। यामुळेच आज उत्तमराव बोंदर हे सर्वोत्तम झालेले आहेत। त्यांच्या आईवडिलांचा त्यांना मोठा अभिमान आणि आदर आहे। छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयामध्ये ते 30 वर्षांपासून कार्यरत आहेत। मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। मित्रांचा खूप मोठा संग्रह त्यांनी कायम जपलेला आहे। सर्वसामान्य माणसांसाठी ते पैसे मिळवत किंवा न मिळवत, परंतु त्यांच्यासाठी आवर्जून आपला वेळ देतात। सामाजिक बांधिलकी त्यांनी नेहमीच जपलेली आहे। यामुळे ते मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट उत्तमराव बाजीराव बोंदर यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनी। माझं नाव ॲडव्होकेट उत्तम बाजीराव बोंदर, मूळगाव देवधानोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। आम्ही 4 भावंड। एक मोठे भाऊ माझे चंद्रसेन बाजीराव बोंदर, हे करोना काळामध्ये त्यांना देवाज्ञा झाली आणि माझे वडील 1-1.5 वर्षापूर्वी हे जग सोडून गेले। आता आम्ही 3 भावंड आहेत आणि माझी एक सगळ्यात मोठी, आमच्या 4 भावंडांमध्ये सगळ्यात मोठी बहीण, असे कुटुंब आहे। आयुष्यामध्ये नेमकं करावं काय हे ज्या ज्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती उत्तम असते। आणि बऱ्याच वेळा काय असतं की आपल्यामध्ये सर्वोत्तम काय आहे हे ज्या वेळेला कळतं ती व्यक्ती योग्य दिशेला वाटचाल करते। मुलाखतीच्या माध्यमातून आजपर्यंत आपण उत्तम आणि सर्वोत्तम अशीच माणसं घेतली आणि आज खरं तर एक योग आहे, योगायोग आहे। ज्या व्यक्तीला मी घेत आहे त्या व्यक्तीचं नाव उत्तम आहे आणि त्या व्यक्तीचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे। कारण प्रवास चांगला असेल, वाखाणण्याजोगा असेल तर आपण मुलाखत घेतो। अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून जी व्यक्ती आपल्या समोर आहेत, आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट उत्तमजी बोंदर साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया आज गावाकडूनच आता, नाही का? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये उत्तम प्रकारे आपण प्रॅक्टिस करत आहात मागच्या अनेक वर्षापासून। पण आम्हाला ऐकायचं की वकील साहेबांचा नेमका प्रवास काय आहे। कळंब तालुक्यातील देवधानोरा हे आपलं गाव आहे। तर काय सांगाल नेमकं की बालपणी तुमचं जे कुटुंब होतं तिथलं, तुमची आई असेल, वडील असतील, तुमचं तिथलं शिक्षण असेल, एकूणच गाव आणि गावची माणसं? वास्तविक माझ्या गावाचा एक खूप मोठा इतिहास आहे। माझ्या गावाला पूर्वीचे लोक किंवा जुळे जाणते लोक जळक धानोरा या नावाने ओळखतात। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून जेव्हा रजाकार मुवमेंट चालू होती तेव्हा माझ्या गावातल्या लोकांनी त्या चळवळीत हिरिरीनं भाग घेतला होता आणि रजाकारांना विरोध केला। त्या विरोधाला उत्तर म्हणून त्यांनी माझं गाव पूर्ण बेचिराग जाळलं होतं आणि मराठवाड्यामध्ये या मुक्तीसंग्रामामध्ये जे 3 गावं जाळली होती त्यामध्ये माझं एक गाव आहे आणि एक ऐतिहासिक वारसा आहे। त्या जाळपोळीमध्ये साधारणतः 17 लोक मृत्युमुखी पडले होते एका छोट्या खेड्यातल्या गावात आणि अशा एका क्रांतिकारी गावातून माझा जन्म झालेला आहे। आपण कुठल्या मातीत जन्म घेतो ह्याला खूप महत्त्वाचं आहे। एक क्रांतिकारांची माती खरं तर, नाही का आपली? आणि मला असं वाटतं की या भूमीने, या गावाने अनेक लढाया पाहिल्या, अनेक संघर्ष पाहिले। त्याच्यामध्ये प्रत्येक संघर्ष वेळेला आपल्या गावातील लोकांनी, गावकऱ्यांनी सहभाग घेतला
आणि म्हणून त्या गावची एक वेगळी ओळख आहे. खरं तर आज त्या गावचं नाव देव धानोरा असं आहे. आणि याच गावामध्ये आपलं बालपण गेलं. तुमचं जे कुटुंब आहे बोंदर फॅमिली, ती त्याबद्दल सांगा साहेब. म्हणजे तुमच्या आई असेल, वडील असतील, ते सांगा. माझे वडील स्वातंत्र्य सेनानी, त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र मिळालेलं होतं. गावातील तसे जवळपास 80 कुटुंबांना किंवा 80 जणांना स्वातंत्र्य सैनिक शासनाने घोषित केलं होतं. त्याचं कारण असं होतं की गावांनी खूप भोगलं होतं तेव्हा, त्याच्यामुळे शासनाने एक विशेष बाब म्हणून त्यावेळेला जेवढा उमरा म्हणायचे तेव्हा, जेवढा गावाचा उमरा होता त्या लोकांना एक तर 2 लाख रुपये नुकसान भरपाई आणि त्या घरातला एक कुटुंब प्रमुख त्याला स्वातंत्र्य सैनिक घोषित केलं होतं. वास्तविक माझे वडील त्या लढ्यामध्ये थोडाफार त्यांचा सहभाग होताच. ते तेव्हा 14 वर्षाचे होते असे सांगतात. तर त्यांनी पण त्या लढाईमध्ये, त्या संघर्षामध्ये त्यांचा सहभाग होता आणि ते स्वातंत्र्य सैनिक शासनाने त्यांना सन्मानपत्र देऊन घोषित केलं होतं. एक 1.5 वर्षापूर्वी माझे वडील आता या हयात नाही. स्वातंत्र्य सैनिक असलेले वडील एक खरं तर एक स्वाभिमानी माणूस नाही का, की ज्याने तुम्हाला चांगलं घडवलं. साहेब, जसं तुम्ही वडिलाबद्दल बोललात तसं एक दुसरा एक कप्पा असतो आयुष्याचा, ते म्हणजे आपली आई असते. तर आईबद्दल काय सांगा तुमचं? माझी आई अशिक्षित होती. एक मला वाटतं 2री पर्यंत तिचं शिक्षण झालेलं होतं. पण असं असताना पण आज माझी आई जिवंत आहे. 85 वर्ष आज तिचं वय आहे. पण आज पण तिला निमकी, पावकी, आउटकी या गणिताच्या म्हणजे सर्वोच्च जे कॅल्क्युलेटरचा आज वापर करतो ती आजही ती त्या माध्यमातून ते तिच्या शैक्षणिक ह्याच्यातून ते हिशोब करते. तिला सगळ्या निमकी, पावकी, आउटकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला ते माहीत नाही आहेत, पण ती सांगते, ते हिशोब सांगते करून. एका मिनिटात असं हाताला बोट पण. साहेब, असं एक गणित आहे जवळपास की जी मुलं हुशार असतात तेवढीच खोडकर पण असतात. तसं तुमचं काय होतं नेमकं ते सांगा. आता आम्ही तर खोडकर होतो. 4थी पर्यंत माझं शिक्षण गावात झालं आणि घरच्यांना असं लक्षात आलं की हे शिक्षण घेण्यासारखं काही यांच्यात दिसत नाही आहे, गावातला खोडकरपणा, भांडणं वगैरे. त्यांनी शिक्षणाच्या निमित्तानं मला त्यावेळेला अंबेजोगाई प्रसिद्ध होतं शैक्षणिक दृष्ट्या, म्हणून त्यांनी मला अंबेजोगाईला शिक्षणासाठी 5वी पासून मला अंबेजोगाईला ठेवलं. साहेब, तुम्ही आत्ताच उल्लेख केला की खोडकरपणा होताच, आणि जनरली काय असतं की गावखेड्यामध्ये मुलं अगदी खोडकर तर असतात पण ती प्रामाणिक असतात, हे तेवढंच खरं आहे. तर तुमचा जो खोडकरपणा होता गावातला, तो काय होता नेमका? काय खोड्या करायचा आणि त्याला मग पाठीशी कोण घालायचं किंवा मग शिक्षा व्हायची का ते सांगा. शिक्षाच व्हायची. घरचे पण शिक्षाच करायचे, पाठीशी कोणी घालत नव्हतं. शिक्षक पण शिक्षा करायचे. घरी माहीत झाल्यानंतर घरचे पण रागवायचे, घरचे पण मारायचे. शाळा बुडून पोहायला जाणे, शाळा बुडून खेळ खेळणे, मित्रांबरोबर असं नदीला जायचं वगैरे, असे खोडकरपणा होताच. आणि विद्यार्थ्यांच्या पण खोडी काढायच्या वर्गात, त्याच्यामुळे शिक्षकांचा पण खूप मार खाल्लेला आहे. अच्छा सर, तो काळ तसा होता की गुरुजी मारायचे आणि आई वडील काहीच बोलत नव्हते, कारण गुरुजींना तो अधिकार दिला होता नाही का. 100% त्यांना अधिकार असायचा आणि तो अधिकार योग्यच होता असं मला वाटते. तो असायलाच हवा, आजच्या पण परिस्थितीत असायला हवा. दुर्दैवानं हे नाहीये. आता शिक्षकांना रागवायचे पण अधिकार नाहीये, पण एखादा विद्यार्थी घडायचा असेल तर त्याला शिक्षकांनी मारलं पाहिजे, रागवलं पाहिजे. गरज असेल तेवढी शिक्षा द्यायलाच पाहिजे. छत्रपती संभाजीनगर या मोठ्या महानगरामध्ये आता विसावलेले आहात, चांगलं नाव झालं आहे, परंतु ज्या वेळेला बालपण आठवतं गावाकडचं नाही का, धानोऱ्याचं, तर काय नेमकं काय म्हणजे तिथले मित्र, तुमचा खेळ असेल किंवा काही गमती जमती असेल ते सांगा सर. आजही माझे मित्र, आता मी गावी जायचं म्हटलं असं काही 1-2 महिन्यातून मला गावी जायला लागतं किंवा जातो मी मुद्दाम म्हणून. आजही माझे मित्र, मी येणार आहे किंवा माहीत झालं किंवा असं कम्युनिकेशन्स आता सोयीच्या सवलती असल्यामुळं समजा फोनवर बोलणं होतंच, पण मी येणार आहे गावी म्हणल्यानंतर कळमला तालुक्याच्या ठिकाणी आजही 5-6 जण येऊन थांबतात माझी वाट पाहत. म्हणजे ते प्रेम आणखी टिकून आहे. मला असं वाटतं साहेब, हे प्रेम जे आहे ना, हे पैशांना नाही मिळत, तर हे प्रेम आतून लागतं नाही का. आणि तुमची जी मैत्री आहे ती कायम राहील, खरं तर कायम आहे.
आणि विशेषतः मला गावी जे मी एकाच दिवसात जाऊन दुसऱ्या दिवशी आलं तर नाही, पण मी जरा 3 दिवस 4 दिवस असं सुट्ट्या असतील आणि मी गावी थांबलो तर मला औरंगाबादला संभाजीनगरला यायला मला डोळ्यात पाणी येतं. आज पण मला गाव सोडावं नाही वाटत. म्हणजे गाव जो आहे तो गावाशी माझी गावाची एक ओढ असते खरं तर, नाही खूप का, एक वाटतं. प्रेम असतं. साहेब, ज्या वेळेला तुम्ही अंबाजोगाई आलात म्हणजे शहराच्या ठिकाणी, तर काय वातावरण कसं होतं नेमकं, म्हणजे काय नवीन काय शिकता आलं तिथं? नवीन म्हणजे त्यावेळेला आदरणीय गोटे गुरुजी एक विद्यापीठ होतं त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात म्हटलं तर. त्यांच्या हाताखालून 1000 विद्यार्थी घडलेले आहेत. त्यांच्याकडं गुरुकुल सारखी एक व्यवस्था होती, त्यांच्याकडेच राहण्याची आणि काही जणांना समजा ट्युशनला जाण्याची बाहेरून. पण मी त्यांच्याकडेच 5वी ते 10वी 5 वर्ष मी त्यांच्या घरीच त्यांच्या गुरुकुल या प्रणालीमध्येच मी त्यांच्याकडे राहिलेलो होतो. आणि एक खूप शिस्तीचे आणि खूप प्रामाणिक गोटे गुरुजी तुम्ही नाव घेतलं, खरं तर एक आदर्श शिक्षक, नाही का, आणि गुरुजी होते ते, सर नाही, गुरुजी. हा, गुरुजी होते. त्याने अनेक असंख्य विद्यार्थी घडवले. साहेब, एक विचार असं वाटतं की त्या वातावरणामध्ये नवीन तर तुम्ही शिकलातच, परंतु अनेक बाबी ज्या तुमच्या आयुष्याला ज्यानं खरं तर आकार दिला. नेमकं काय घडलं तिथं की तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी बनू शकतो, आपण घडू शकतो? गोटे गुरुजींकडं एक शिस्त जी होती, आता आम्ही बेशिस्त विद्यार्थी होतो, पण ती शिस्त जी होती त्याच्याकरता त्यांच्याकडे ठेवल्या जायचे विद्यार्थी. शिस्त अशी होती की त्यांच्याकडं सकाळी 4 वाजता उठायला लागायचं, कंपल्सरी होते सगळ्यांना. जेवढे काही 20 ते 30 विद्यार्थी त्यांच्याकडे असायचे असे निवासी समजा, तर सकाळी 4:30-5ला कंपल्सरी उठायला लागायचं. त्याच्यानंतर पात्रविधी केल्यानंतर स्नान म्हणजे एका ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं. त्यांनी त्या हौदामधून पाणी सगळ्यांच्या अंगावर टाकायचं, बाजूला होऊन दुसऱ्यांनी तर तिथं व्हायचं. त्यांनी तोपर्यंत पहिल्यांनी साबण लावायचं. अशा प्रकारे 5-5:30ला तर स्नान व्हायचे आणि त्याच्यानंतर स्मरणाचे श्लोक व्हायचे. त्याच्यानंतर मग आपल्या अभ्यासाला लागून ज्याची शाळा सकाळच्या सत्रात आहे त्यांना सकाळी 7-7:30ला शाळेत जायला लागायचं आणि ज्यांची दुपारी आहे ते मग अभ्यासाला बसायचे. मग क्लास वाईज 5वी असतील 6वी असावी असं वेगवेगळ्या यांच्या ट्युशन्स असायचे. गावाकडे ज्या खोड्या होत्या मग त्या इथं अंबाजोगाईला सुरूच होत्या, बंद झाल्या? नाही, बंद झाल्या, पूर्णतः बंद झाल्या. अच्छा. आणि त्यांचा मार म्हणजे असं आठवण्यासारखाच असायचा. म्हणजे आजही आठवतो? आजही आठवतो. त्यांच्याकडे एक काळा रूळ होता 2 फुटाचा. त्या रुळाला त्यांनी असं तेल लावून चमकत ठेवायचे ते. आणि त्यांचा मार म्हणजे शक्य असं होतं की कितीही नाठाळ मुलगा असला तरी त्यांच्याकडे शिस्तीत राहावं. घडलेले विद्यार्थी हे आपल्या गुरुजनांना, गुरुजीला कधी विसरत नाही. साहेब, कॉलेज जीवनामध्ये सुद्धा तुमचं एक डॅशिंग व्यक्तिमत्व होतं. म्हणजे जसे तुम्ही अभ्यासामध्ये अग्रेसर होतात, हुशार होतात, तसंच तुमचा अगदी आगाऊपणा सुद्धा होता तिथं, म्हणजे अगदी मित्रांबरोबर, नाही का. तर कसं आयुष्य होतं कॉलेजचं? कॉलेजला स्वातंत्र्य होतं सगळ्याच गोष्टीचं. जेव्हा 10वी झाल्यानंतर मी 11वी-12वी पण माझं अंबाजोगाईला योगेश्वरी कॉलेजमध्येच झालं. एक स्वातंत्र्य होतं. खेळाची आवड असल्यामुळं किंवा खेळाचा हे असल्यामुळं मी खेळात पण राज्यस्तरावर मी खो-खो खेळलेलो आहे. त्याच्यानंतर 11वी-12वीच्या थोडा अभ्यासाच्या निमित्तानं थोडं हे झाल्यानंतर जेव्हा अपेक्षित मार्क पडले नाहीत, मेडिकलला वगैरे जावं असं घरच्यांची वडिलांची इच्छा होती, पण अपेक्षित मार्क पडले नाहीत. त्याच्यामुळं मग नंतर मला अंबाजोगाई सोडून पुढील पदवी शिक्षणासाठी मला लातूरला ठेवण्यात आलं. कॉलेजमध्ये तुम्ही मग उल्लेख केला, कुठलीही निवडणूक असेल की तुम्ही अगदी त्या निवडणुकीत भाग घ्यायचा, नाही का, आणि बऱ्याच वेळेला तुमच्या पॅनलला तुम्हाला यश यायचं तिथं. तर हे राजकारणाचं जे बाळकडू आहे, नाही का, हे पहिल्यापासून होतं का कॉलेजला गेल्यानंतर मग ही सवय लागली? नाही, कॉलेजला गेल्यानंतर तिथं जे पॅनल वगैरे असायचे, पार्ट्या त्यांच्या असायच्या, प्रचाराचे जे आहे, म्हणजे हे लोकशाही जे नेते घडतात, हे सगळं पाहिल्यानंतर जेव्हा विद्यार्थी दशेतून चळवळीतूनच जे काही विलासराव असतील, गोपीनाथराव असतील, मुंडेसाहेब, हे सगळ्यांचं मला जेव्हा जीवनचरित्र माहीत होतं ते आपल्याला थोडं मिळालंच बाळकडू. आणि त्या ह्याच्यातून मग मी लातूरला जेव्हा होतो, मी 3ही वर्ष ग्रॅज्युएशनचे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, तर 3ही वर्ष दयानंद कॉलेजचा अध्यक्ष म्हणून राहिलो. आणि एक वर्ष मी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं होतं युआर म्हणून. तर
अशा पद्धतीने विद्यार्थी संसदेची जी निवडणूक आहे ती निवडणूक लागली की तुम्ही अगदी तुमचा पॅनल विजयी व्हायचा, तुम्ही अध्यक्ष ठरलेले होतात आणि युवा म्हणून देखील तुम्हाला काम करता आलं विद्यापीठाचं. सर मग इतकी चांगली लिडरशिप होती, सहज जमायचं तुम्हाला हे करतं, कारण बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की अध्यक्ष व्हायचं, कुठे युवा व्हायचंय. मग एवढं चांगलं असताना मग कधी असं वाटलं नाही त्या काळात आपण जिल्हा परिषदेशी किंवा आमदार व्हावं असं? नाही, वाटण्यापेक्षा मला माझ्या घरची परिस्थिती म्हणजे वडील शेती करायचे आणि सगळं राजकारण पाहता ह्या निवडणुका लढण्यासाठी वगैरे पैसा लागतो. हे विद्यार्थी दशेपर्यंत ठीक आहे, त्या निवडणुकांना पैशाची वगैरे आवश्यकता नसायची, परंतु ह्या वरच्या स्तरावरच्या निवडणुका लढायला आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती बेताची असल्यामुळं तो विचार कधी मला शिवला नाही की आपण म्हणजे काय असतं की आंदोलन पाहून पाय पसरायचे, कारण आपली परिस्थिती काय आहे याची तुम्हाला पूर्ण जाणीव होती. मला असं वाटतं की ती जाणीव नसती तर मग तुम्ही मग दुसराच मार्ग स्वीकारला असता नाही का. तुम्हाला ते जाणीव होती की आपलं करायचं काय नेमकं. मग विधी क्षेत्रामध्ये आपण जावं असं काय वाटतं तुम्हाला नेमकं? वास्तविक असं प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं तर मला जेव्हा मी मेडिकलला वगैरे लागू शकलो नाही त्याच्यानंतर मला माझे जवळचे मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये PSI वगैरे अशा पोस्टवर बरेच जण गेले होते आणि मला पण त्या गोष्टीचं थोडं अट्रॅक्शन होतंच. एक 2 वर्ष मी प्रयत्न केला आणि 1 वर्ष मी लेखी परीक्षा पण पास झालो, परंतु ओरलमध्ये त्यावेळेला एकच परीक्षा होती लेखीची आणि ओरलमध्ये मी जेव्हा नाही सक्सेस होऊ शकलो मग त्याच्यानंतर असा विचार केला की आता आपण वेळ घालवण्यापेक्षा लॉ करून आपण वकिली व्यवसायाकडे वळावं. आणि वडिलांची अशी इच्छा असायचीच की घरातला एक वकील असायला पाहिजे आणि त्या ह्याच्यातून मला वकिली क्षेत्राचं पण अट्रॅक्शन होतं. वडिलांना वाटायचं की घरात असलं पाहिजे नाही का, एक डॉक्टर आणि एक वकील असावा अशी एक घरच्यांची कुठल्याही ग्रामीण भागातल्या पालकांची इच्छा असते की आपल्या घरात मुलगा एखादा वकील व्हावा, एखादा डॉक्टर व्हावा. आणि त्या ह्याच्यातून मला वकील होण्याची वडिलांनी थोडं प्रोत्साहन पण दिलं आणि मला पण तशी होतीच. स्वातंत्र्य सैनिक असलेले तुमचे वडील की ज्यांनी खरं तर एक दूरदृष्टी ठेवली की आपली मुलं बनली पाहिजेत नाही का, आणि मग वडिलांच्या इच्छेखातर तुम्हाला वाटलं की आपण विधी क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. सर मग ज्या वेळेला ठरलं की आपल्याला लॉ करायचे त्यावेळेला मग लॉ तुम्ही पूर्ण केलं चांगल्या मार्क्सने. मग पर्याय तर अनेक होत तुमच्याकडे की जसे अंबाजोगाई असेल, कळंब असेल किंवा धाराशिव असेल. त्या काळामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर या महानगराची आपण काय निवड केली, काय कारण ठरलं असेल? कारण असं ठरलं की विधी क्षेत्रातली पदवी घेण्यासाठी मला MP लॉ कॉलेजला माझं ॲडमिशन करायला गेलं इथं संभाजीनगरमध्ये. आणि वास्तविक मग 3 वर्ष त्या लॉची डिग्री घेत असताना 3 वर्ष इथं जे माझे आणि पहिले माझं विद्यापीठ राजकारणात वगैरे सक्रिय असल्यामुळे इथं माझं खूप मोठं फ्रेंड सर्कल होतं आणि त्या ह्याच्यातून मग इथले जे माझे स्थायिकचे जे मित्रमंडळी आहेत आणि हा विभागीय प्लेस आहे आणि सगळ्या मराठवाड्यातून इथं लोक काही ना काही कारणामुळे येतातच. हा सगळा विचार पूर्ण असा विचार केला की आपल्यासाठी हा विभागीय जो शहर आहे आणि इथं हायकोर्ट योगायोगाने हायकोर्ट असल्यामुळं मग हायकोर्टात प्रॅक्टिस करण्याचं मी ठरवलं. म्हणजे तुम्ही दूरदृष्टी ठेवली खरं तर की आपल्याला पुढं चालून काय करायचं नेमकं. सर मग विधी क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले नेमकी? तर 30 वर्ष होऊन गेले मला विधी क्षेत्रामध्ये. विधी क्षेत्रामध्ये तब्बल 30 वर्ष झाले नाही का. तर या 30 वर्षामध्ये जो काही तुमचा अनुभव आला म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथे दाखल झालात या महानगरामध्ये म्हणजे प्रॅक्टिससाठी, तर कॉन्फिडन्स होता का की आपल्याला इथं आपला निभाव लागेल असं? कॉन्फिडन्स होता, 100% मला कॉन्फिडन्स होता. कारण माझं या विद्यापीठाच्या राजकारणाच्या ह्याच्यातून माझे प्रत्येक तालुक्यात 4-2 मित्र होते जे की सक्रिय आणि असं ॲक्टिव्ह असणारे या राजकारणाच्या ह्याने. त्याच्यामुळं मला काम मिळेल, सगळे मदत करतील आणि खरं म्हणजे प्रामाणिकपणे असं आहे की माझ्या मित्रांमुळं मी आज जो उभा आहे तो माझ्या मित्रांचं खूप मोठं. लोकांची तिजोरी उघडली तर खजिना सापडतो म्हणजे मोठ्या लोकांचं, पण तुमची तिजोरी उघडली फक्त मित्र फक्त. माझा खूप मोठा मित्रसंग्रह आहे नाही काय. आणि मला असं वाटतं की ही फार बहुमूल्य संपत्ती खरं तर मित्र जवळ असणं. साधारणतः विचार असं वाटतं की किती तुमचा मित्रांचा संग्रह आहे? माझा मित्राचा संग्रह असा विचार केला तर एक
5,000 माझे मराठवाड्यात मित्र असतील. प्रत्येक तालुका असा नाही जिथं माझे 10 तरी मित्र नाही. मला असं वाटतं साहेब की मला भेटले तुम्ही पहिली व्यक्ती आहात, कारण आता लोकांकडे मित्र आहेत 5,000 10,000, पण ते फेसबुकला आहेत फक्त, ज्यांची कधीही भेट होत नाही. माझ्या प्रत्येकाचे मी आता कालच एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एक वकिलाने पुस्तक प्रकाशन केलं अहमदपूरमध्ये, सुनील केंद्रे नावाच्या, जीवन जगण्यासाठी हे पुस्तक होतं. त्यासाठी विलास बडे जे पत्रकार आहेत, म्हणजे लोकमत IBN 18 काहीतरी, तर ते पण न्यूज 18 लोकमतचे, ते पण त्या कार्यक्रमात होते. मला पण त्या प्रमुख उपस्थितीत मला पण त्यांनी बोलवलं होतं. तिथं पण मला गेल्यानंतर जवळपास 15 एक वकील मित्र, मला वकील आणि इतर क्षेत्रातले, तिथले नगराध्यक्ष होते झालेले माझे मित्र, जेव्हा असे एक 15 एक लोक तरी मला माझे परिचित भेटले तिथं. मला बरं वाटलं साहेब की तुमची ही जी श्रीमंती आहे आणखी वाढत जावं. खरं तर साहेब विचार असं वाटतं की या 30 वर्षाच्या या प्रवासामध्ये काय काय नेमके अनुभव आहेत सांगा. अनुभव वकिली क्षेत्रातले सर म्हटलं तर मला वाईट पण काही अनुभव आले आणि खूप सुखद पण खूप अनुभव आले. वाईट अनुभव असे की काही श्रीमंत लोक ज्यांना वकिली व्यवसायावर म्हणजे काम करण्यापुरते ते गोड गोड बोलले, आणि मला समजा माहीत होतं की चांगल्या घरचे आहेत, खूप श्रीमंत आहेत, मग आपण फीस कशाला ठरवायची, मग आपण काम करू त्यांचं. काम केल्यानंतर मग ते म्हणायचे की काम केल्यानंतर, म्हणजे सुरुवातीच्या काळातली गोष्ट सांगतोय मी, की साहेब तुम्ही काम करा, आपण तुम्हाला पैसे आम्ही काही देऊन भरपूर. पण असे लोक नंतर निकाल घेऊन गेल्यानंतर फिरकले पण नाही काही, जे की खूप सधन होते. आणि एक छोटं उदाहरण मला सांगायला आवडेल की केजमध्ये एका छोट्याशा भांडणातून एक चांभार समाजाचा माणूस, एक वडील आणि मुलगा, हे रस्त्यावर बसून बूट पॉलिशचा वगैरे धंदा करणारे हे लोक एका बाजारच्या दिवशी एका गावचा असा उन्माद असलेला एक माणूस त्यांच्याकडे पॉलिश करतो, पैसे टाकतो असं फेकून, आणि ते म्हणले की चिल्लर नाही माझ्याकडं, तर तुम्ही आणून द्या. तर ते कशाला धंदा करतो वगैरे असं म्हणून त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर असं बाचाबाचीमध्ये त्याला त्यांनी मारलं, त्या म्हाताऱ्या माणसाला. मुलगा बाजूलाच तो पण धंदा करत असल्यामुळे ते आला, बाचाबाची काय चालली म्हणून पळत, आणि भांडणामध्ये त्यांनी त्यांचं जे अस्त्र असतं ते चमडा कापण्याचं, त्यांनी त्याचा मारला. त्यांनी असं भांडणात, त्याला तेवढी जाणीव नव्हती की हा मरेल वगैरे, पण रागाच्या भारात त्यांनी मारला आणि तो माणूस वारला, मेला. असं खून घडला ह्याच्या हातातून, या दोघांच्या हातून. तर मग ह्या दोघांना खाली जन्मठेप लागली अंबेजोगाईच्या कोर्टात, सेशन्स कोर्टात. आणि ते अपील म्हणून इथं औरंगाबादला हायकोर्टामध्ये जेव्हा माझ्याकडे आलं, ते एका वकिलाने पाठवलं आणि सांगितलं की खूप गरीब आहे, यांचं कुणीच नाही आहे, एक म्हातारी बाई आहे, ती आता ह्या दोघांच्या जागेवरती चमड्याचं ते म्हणजे पॉलिशचं वगैरे काम करते. तर अशा परिस्थितीत आपण त्यांची केस लढला तर बरं होईल. तर मी ते चॅलेंज स्वीकारलं, मी ती केस लढलो. मला अपेक्षा नव्हती, कारण ते काही देतील म्हणजे फीस देण्याची परिस्थिती मला माहीत नव्हती, कारण त्यांचं जगण्याचं ते दोघंही मध्ये कमावणारे होते. तर त्या म्हातारीने असं 2 रुपये 5 रुपये वगैरे असे जे जमवून असं ते त्याच्यावरून किती दिवसापूर्वी जमवले असतील, असं जमवलेल्या नोटा अशा ठेवून, तशा परिस्थितीमध्ये तिने 15,000 रुपये त्यावेळेला, 95-96ची गोष्ट सांगतो, त्यावेळेला त्या बाईने मला म्हणजे हे निर्दोष सोडल्यानंतर ते लोक घरी गेले आणि त्यांनी इकडून तिकडून करून आणि 15,000 त्या वयस्कर बाईने जमा केलेले. आणि त्यांनी असं म्हणजे परिस्थिती नसताना आणि मला अपेक्षित नसताना त्यांनी मला 25,000 रुपये त्या काळी फीस दिली. आणि म्हणजे 2 गोष्टी आहेत बघा, की जे सदन आहेत, ज्यांची लाखांनी फीस देण्याची पात्रता किंवा जे आहे, त्यांनी मला फसवून देतो म्हणून पुन्हा फिरकले नाही. गरीब माणसं पैशाने कमी असतात, फक्त त्यांच्या मनाने खूप मोठे असतात. हा एक खूप माझ्या वकिलीच्या वयामध्ये एक घेतलेला अनुभव मला साहेब. 30 वर्षाच्या प्रवासामध्ये जिथून सुरुवात केली, जेव्हा आज मागे वळून बघता काय वाटतं नेमकं? आज मागे वळून बघता एका चांगल्या मोठ्या
यशाकडे यशस्वी वाटचाल केलेली आहे. आणि म्हणजे मला वारसा नव्हता, माझ्या नातेवाईकात पण कुणी तेव्हा ग्रॅज्युएट सुद्धा नव्हता. आणि फक्त तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा मित्रसंग्रह खूप मोठा असल्याचा आणि मित्रांची मला प्रत्येक ह्याच्यात मदत झालेली आहे. त्याच्यामुळं मी हे यश बघत. या पूर्ण प्रवासाचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता? निश्चितच आई-वडिलांना. पाहिले आपण की आईवडिलांशिवाय तर आपण पुढे जाऊ शकत नाहीत, कारण आयुष्याला कलाटणी देणारे, कारण मुलामध्ये नेमकं काय आहे, काय चाललंय नेमकं, हे आई आणि वडील फक्त ऑब्झर्व करतात, बाकी कोणीच करत नाही. कारण जग फक्त आपल्याला पाहिलेलं असते, बाकी काहीच करत नाही ते. आणि मग करतात कोणतं? आई वडील. आई वडिलांच्या लक्षात आलं गावाकडं शिक्षण नाही व्हायचं, तर मग अंबाजोगाईला ठेवलं. त्या ठिकाणी गोटे गुरुजी भेटले की त्यांच्या माध्यमातून चांगलं शिकता आलं. अगदी व्हायचं झालं तर काही पण होत आलं असतं, परंतु वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने वकील व्हावं, तर वडिलांचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलं. आणि आज नुसते वकील झाले नाहीत, तर नावाप्रमाणेच उत्तम आणि सर्वोत्तम वकील आहेत ते. साहेब, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या हातनं या ठिकाणी या विधी क्षेत्रातलं जे काही कार्य आहे ते अखंडपणे चालू राहावं, यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच ॲडव्होकेट उत्तमजी बोंदर साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.